शिरूर तालुक्यातील मौजे अहमदाबादच्या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात चौघांचा मृत्यू होऊन इतर जखमींवर नगर येथील पॅसिफिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अहमदाबादकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक नेते मंडळी व विविध पक्ष संघटना, नातलग, हितचिंतक व मित्रमंडळींनी मदतीचे हात पुढे केलेत। मृत चौघांवर गुरुवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले। त्यासाठी हजारो लोक दुःखी अंतकरणाने जमा झाले होते। दरम्यान अपघातग्रस्तांना नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हालचाली केल्या होत्या। त्यामुळे तातडीने उपचार सुरू झाल्याने अनेकांचे प्राण वाचल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आपला आवाजशी बोलताना सांगितले। अंतिम संस्कारानंतर नगर येथील हॉस्पिटलमधील रुग्णांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुनकर पाटील, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, अहमदाबादचे माजी सरपंच योगेश थोरात आले असता या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रशांत जाधव यांनी रुग्ण चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले। नेमकी घटना कशी घडली हे त्याच लोकांकडून, हॉस्पिटलमधून व घटनास्थळावरून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। अब ये छोटा वाला ये पिकअप था, ये भी आदमी बैठाए थे, इनका भी वजन था तो धीरे धीरे जा रहे थे। हमारा भी लोड गाड़ी से 4 नंबर लगा के चढ़ रहे थे, चढ़ान था तो वो गाड़ी इतना स्पीड आया उधर से, हल्का टर्न था तो मेरे को ऐसा शंका हुआ कि कितना स्पीड जा रहा। पहले दूर से देखा मैं, जैसे पास में आया हम दोनों का गाड़ी के पास बराबर उनका और मेरा गाड़ी, हाँ जैसे मेरे पास में आया जैसे टायर टूट गया उसका। हाँ, टायर फटने के बाद हमारे गाड़ी में आया, हमारे गाड़ी से एकदम हमको दबाते चला गया, फिर उनके पिकअप में चला गया। डिवाइडर तोड़ के डिवाइडर लास्ट तक तड़क गया। अगर मेरा गाड़ी में तर काय सांगाल, जो अपघातातले इथं पेशंट आलेत त्यांची प्रकृती कशी आहे? जेवढे काही आले अपघातामधले सगळे पेशंट सगळ्यांची प्रकृती सध्या चांगली आहे, क्लिनिकल बेटर आहेत, ते व्हायटल्स वगैरे सगळे चांगले आहेत। आपलं नाव काय? विजय साळवे। सगळे जे पेशंट आहेत ते सगळे शिरूर तालुक्यातले अहमदाबादचे, तुम्ही त्यांचे तुमचं कोण या ठिकाणी? मी त्यांचा भाऊ आहे। कोणाचा? साळवे आहेत, आमच्या शाळेचे बरेचसे आहेत ना, त्यांचा भाऊ आहे आणि आमच्या आत्याचा मुलगा वगैरे। कुठे गेले होते, काय घडलं, किती वाजता? शनीला पाया पडायला गेले होते, देवासाठी गेले होते। येताना झालं मग त्या ॲक्सिडेंटची प्रक्रिया झाली। काय नेमकं कसं घडलं, कोणती गाडी होती समोर? गाडीचं नाही सांगता येईल, पण टायर फुटला एका गाडीचा, मोठ्या गाडीचा, आणि ती गाडी डायरेक्ट त्यांच्या अंगावरती आली आणि त्यांच्यानंतर दुसरी एक काहीतरी आदळली गाडी, असं काहीतरी। 2 गाड्यांमध्ये ही गाडी सापडली, असं काहीतरी प्रकार झाला। काय झालं नेमकं, कशी घटना घडली आणि लोकांचं तुम्ही सगळेजण इकडे येताही भेटायला त्यांना? काल खरं तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये यात्रेच्या नियोजनाची बैठक दुपारी 2 वाजता संपल्यानंतर हे सर्व तरुण त्या ठिकाणी 3-3:30च्या दरम्यान शनी शिंगणापूर आणि देवगड देवस्थान या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते। तिथनं परतीचा प्रवास करत असताना सुपा आणि कामरगावच्या दरम्यान त्या ठिकाणी हॉटेल चौधरी डाबा या ठिकाणी त्यांचा भयानक असा ॲक्सिडेंट झाला। जवळजवळ 12:30 वाजल्याच्या सुमारास त्या ठिकाणी तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर प्रथमतः त्या ठिकाणी जी परिस्थिती होती ती अतिशय भयावह होती। त्यातूनच जे 15-16 तरुण त्या गाडीमध्ये होते, त्या गाडीतील एका तरुणाने आम्हाला फोन करून त्याची प्रसंगाची कल्पना दिली। प्रसंगाची कल्पना दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी विविध मार्गाने फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर आम्हाला जी त्या ठिकाणी माहिती मिळाली ती अतिशय विदारक त्या ठिकाणी होती। त्यामुळं आम्ही सगळी मंडळी अतिशय भयभीत झालो होतो। यातूनच आम्ही ताबडतोब प्रदीप वळसे पाटील साहेब, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष यांना या गोष्टीची कल्पना दिली। त्यांनी आम्हाला प्रथमतः त्या ठिकाणी धीर देण्याचं काम केलं। त्यांनी सांगितलं की प्रसंग अतिशय कठीण आहे, परंतु तुम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जात असताना स्वतः सावकाश जावा, पुढं दवाखान्यापर्यंत जी काही व्यवस्था करायची ती तुम्ही जाईपर्यंत मी त्या ठिकाणी करतो। आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी नगर शहरामधील 2 युवक हॉस्पिटलला पाठवून डॉक्टरांशी त्या ठिकाणी चर्चा करून डॉक्टरांना अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिक्वेस्ट करून सांगितलं की
जेवढी काही जवळजवळ माझ्या अंदाजे 15 पेशंट त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज झाले होते. त्या 15 पेशंटपैकी सगळ्यांना ताबडतोब ट्रीटमेंट करण्याची व्यवस्था डॉक्टर साहेबांना, प्रदीप वळसे पाटील साहेबांनी सांगितली. आणि डॉक्टरांचं सुद्धा या ठिकाणी खरंच अभिनंदन मानलं पाहिजे की डॉक्टर साहेबांची संपूर्ण टीम रात्री ॲक्सिडेंट होऊन या ठिकाणी पेशंट ॲडमिट झाल्यापासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत ही सगळी टीम तटस्थ त्या ठिकाणी उभी होती. आणि त्यांच्या अथक प्रयत्नातनं खरं तर या जे काही तरुण या अपघातात त्यांना जीवदान मिळालेलं आहे ते निश्चित त्यांच्या आयुष्यभर ऋणी राहतील. या डॉक्टरांची एक गोष्ट मात्र वैशिष्ट्य आवर्जून सांगितलं पाहिजे की आमचे पेशंट ॲडमिट झाल्यापासून तर संपूर्ण नातेवाईक येऊन सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या कुठल्याही नव्या 1 रुपयाची देखील आम्हाला मागणी केली नाही. प्रथमतः त्यांनी त्यांचं कर्तव्य निभावण्याचं प्रामाणिकपणे काम केलं आणि सगळ्या पेशंटला त्या ठिकाणी व्यवस्थित सुस्थितीत पहिलं आणण्याचं काम केलं. अशा या देवदूत ठरलेल्या डॉक्टरांना निश्चितच मी आमच्या अहमदाबादवासियांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, प्रदीपदादा वळसे पाटील साहेब असतील, त्याचप्रमाणे मानसिंग भैया पाचुनकर असतील, या सगळ्या मंडळींनी प्रशासनाच्या माध्यमातून जी मदत त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना लाभली त्या मदतीसाठी त्यांनी अतिशय तत्परतेने सहकार्य केलं. त्याबद्दल सुद्धा मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं तर हा प्रसंग घडल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये आमच्या अहमदाबाद गावातील 30 ते 40 युवक या ठिकाणी दाखल झाले आणि मदतीसाठी सगळ्यांनी तत्परता दाखवली. अशा सगळ्या अहमदाबाद ग्रामस्थांचं सुद्धा या ठिकाणी निश्चित या तरुणांच्या वतीने आभार मानले पाहिजे. आणि या ठिकाणी एकच प्रार्थना आम्ही सगळी मंडळी करतो की या तरुणांना या अपघातातनं लवकरात लवकर बरं करून परत त्यांचं आयुष्य पुन्हा अनुभवण्याची संधी देवाने देव हीच प्रार्थना या ठिकाणी करतो. या ठिकाणी कोण आलं होतं भेटायला? या अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बापू पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंबेगाव शिरूरचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुनकर, त्याचप्रमाणे शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वासाबा कोकडे, ही सगळी मंडळी या ठिकाणी आली होती. आणि आमच्या अहमदाबाद गावातील सर्व आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पुढारी मंडळींनी या ठिकाणी हजेरी लावून या सर्व तरुणांना जे शक्य होईल ते सर्व सहकार्य करण्याचं काम सगळ्या मंडळींनी केलं. त्याबद्दल सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो.